इतका महत्वाचा आहे की करोना सारख्या कालावधीमध्ये सुद्धा लोकांनी बऱ्यापैकी आमच्या महिलांनी पैसे कमविले. मग याच्यावरून असं लक्षात आलं की आपण जास्तीत जास्त महिलांना ही ट्रेनिंग द्यावी की जेणेकरून त्यांना ते ऑनलाईन घरात बसून शिकताही येईल आणि बऱ्यापैकी पैसा सुद्धा कमविता येईल. या उद्देशाने आपण हा कोर्स फक्त तुम्हाला झूम छानपैकी चालविता यावं आणि त्यावरून कसं शिकवलं जातं याचं नॉलेज व्हावं या उद्देशाने आपण कंटिन्यू कोर्सेस अरेंज केलेले आहेत. आणि आता कंटिन्यू तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न भरता तुम्हाला ऑनलाईन हा कोर्स माझ्याकडून फ्री असणार आहे. तर माझा आवाज जर का अडकत असेल तर प्लीज मेसेज टाका, मग आपण करूया पुढे. की आज तुम्हाला हे सगळं सांगायचंय की इथे कुठेतरी स्टॉप करायचंय? आवाज व्यवस्थित येत असेल तर ओके. आवाज येतोय बेटा? फोन आहे बघ माझा. बरं, जर का आवाज माझा अडकत नसेल, पण मला असं वाटतंय की आवाज आपला झूम मध्ये आज थोडासा अडकतोय. बर, सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण हे सगळे ऑनलाईन केले, त्यापूर्वी ऑफलाईन चालू होते. साधारणतः आपल्या एकूण नाशिक भरामध्ये 8 ब्रांचेस माझ्या कमीत कमी ज्या आहेत रेग्युलर स्वतःच मी हँडल करत असते. आणि नाशिकच्या बाहेरील आमच्या ज्या मॅडम असतात ज्यांना मी ट्रेन केलेलं असतं त्या स्वतः हँडल करत असतात. आणि अशा पद्धतीने आपले कोर्सेस चालू होते. आता फक्त आपण ते ऑफलाईनचे ऑनलाईन वर ओढून घेतलेले आहेत. आणि ते कोर्सेस मध्ये काय काय अभ्यासक्रम असणार आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत किंवा मी त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. शेवटचे जे काही 5-10 मिनिटं असतील त्यावेळेस तुम्ही तुमचे काही प्रश्न असल्यास मला अवश्य विचारू शकता. यामधून पैसा कसा कमविता येतो यामध्ये विषय घेणार आहोत आपण. की तुम्ही यामध्ये करिअर कसे करू शकता, कशा पद्धतीने पैसा कमवू शकता. आणि मी जे आहे इथपर्यंत हे करण्याचं जे धाडस आहे ते का केलं किंवा काय कारण होतं की ते तुम्हाला फ्री कोर्सेस अरेंज केले किंवा मग कमी शुल्काचे कोर्सेस आपण इथे अरेंज करून दिले. त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते काही ज्या म्हणजे आमच्या पार्टिसिपेट आहेत किंवा ज्या माझ्या मुली आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे की 2015 साली जो काही आमच्यावर नियतीचा म्हणतात ना की कधीतरी नियती बदलत असते आणि नियती आपल्याकडून फिरते, तशा पद्धतीने ती आमच्याकडूनही फिरली. माझंही खूप छान व्यवस्थित चाललं असताना खूप ऑफलाईन कोर्सेस होते, जबरदस्त कोर्सेसही आम्ही घेत होतो. आणि असं घेत असताना माझ्या अंडर 8 टीचरही काम करत होत्या. असं काम चालू असताना माझ्या मिस्टरांना 2015 साली फक्त ताप आला होता, साधारण काही आजारी पडले आणि असं डिटेक्ट झालं की कॅन्सर झालेला आहे. त्यावेळेस सगळं काही सोडून आणि मला फक्त आणि फक्त माझा जो आहे संसारच दिसत होता की आपलं काय होणार. सगळं मुली माझ्या शिकवणार ज्यांना मी शिकवते त्या मुली त्या कोणत्याच माझ्या नजरेसमोर येत नव्हत्या. फक्त माझं काय दिसत होतं, माझ्या 2 मुली आणि घरचे. तर हे असं सगळं म्हणजे ध्येय काय होतं, फक्त पैसा असा इतका असला पाहिजे की आपण ट्रीटमेंट करू शकलो पाहिजे. पण त्यावेळेस असं झालं की पैशाचा तर पुरवठा झालाच झाला आणि तुमच्या माझ्या मुलींचे एवढे आशीर्वाद मला लाभले की आमची सगळी ट्रीटमेंट एव्हा पूर्ण एका वर्षाची अतिशय सुंदर पद्धतीने व्यवस्थित पार पडली. आणि आज ते ठणठणीत बरे आहेत आणि जॉबलाही जातात. फक्त 1 वर्ष साधारण घरी होते, त्यानंतर त्यांची ड्युटी मात्र रेग्युलर आहे. मग असं ठरवलं की बाबा आपण ज्या मुलींना इतक्या छान पद्धतीने तयार केलेलं आहे त्या मुलींनी आपल्याला म्हणजे त्या मुलींनी माझे सगळे कोर्सेस हँडल केले आणि त्यांनी मला पैसा सुद्धा पुरवला. आणि त्याच मुली आता त्यांच्या घरी सुद्धा व्यवस्थित पद्धतीने कोर्सेसही घेत आहेत. तर मला असं माहिती नव्हतं की मी ज्यांना ज्यांना तयार करते त्या त्या मुली अशा पद्धतीने मला कधी भविष्यात मदत करतील. कारण कुणीतरी आपल्याला मदत करेल या हेतूने कधीच समोरच्याने काम केलेलं असेल तर ते तशा पद्धतीने सक्सेस होत नाही. मी निस्वार्थ भावाने काम केलं होतं आणि ते निस्वार्थ भावाचं काम मला कुठेतरी कामात आलं. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आता आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि ज्यांना समजा छोटं बाळ आहे मग त्या करू शकत नाही किंवा घरात कुणी आजारी पेशंट आहे त्याची काळजी घ्यायची आहे, तोही बाहेर जाऊन कोर्सेस करू शकत नाही, त्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण जे आहे कोर्सेस अरेंज करून द्यायचे आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं. बेटा पाणी दे.
आणि त्यासाठी आपण विशेष करून तुमच्यासारख्या घरात असलेल्या महिलांना कशा पद्धतीने पायावर उभं राहता येईल या उद्देशाने जास्तीत जास्त ट्रेनिंग आपण इथून चालू केली. मग नऊवारीची असू द्या, मग डिझायनर ड्रेसेसची असू द्या, आणि असा कोणताही पॅटर्न नाही की तो मला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये शिकविता येणार नाही. मग असे भरपूर पॅटर्न्स आहेत की जे आपण तुम्हाला शिकू शकतो. बरं, सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहून हे सगळं काही शिकून घ्यायचंय. मग आपण ह्या 15 दिवसामध्ये काय शिकणार आहोत? तर टोटली 15 दिवसाच्या पिरियड मध्ये तुमचा एक अभ्यासक्रम फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आणि त्या 15 दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये मी जे काही सुरुवातीला शिकले, माझा वय वर्ष 14 पासून कोर्स चालू झालेला आहे आणि मी 14 वर्षाची असताना पासून टेलरिंगचा जो काही बिझनेस आहे तो आईचा होता. आणि आई करत असल्यामुळे मला मशीन वगैरे चालवणं हे अर्थातच येत होतं, पण मग पॅटर्न घरातून शिकले अशातला भाग नाही. बहीणही करत होती. खोकला जास्त येतो. ओके. बहीणही करत होती आणि म्हणून मग मला त्याचं काय होतं, परफेक्टली थोडस नॉलेज आलं होतं की बाबा हे क्षेत्र आहे. मग कॉलेज करता करता आपण ते शिकून घेतलं आणि जे काही शिकून घेतलं ते बेसिक नॉलेज आपण इथे चालू करणार आहोत. बेसिक नॉलेज म्हणजे काय, आता तुम्हाला काळाची गरज काय आहे, सगळ्या काही गोष्टी रेडीमेड भेटतात, तरी सुद्धा आपल्याला त्या शिकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला मी बाळाच्या टोपीपासून ऑनलाईन शिकवणार आहे. लंगोट हवाय, बाळ कोणाच्या घरात नसतं असं कोणीच नाही. प्रत्येकाला आपल्याला ते द्यायचं आहे. तुम्हाला लंगोट शिकवणार आहे, तुम्हाला डिझायनर टोपी शिकवणार आहे, तुम्हाला डिझायनर लहान मुलांचे फ्रॉक शिकवणार आहे, डिझायनर लहान मुलांचे मागे न टुचणारे दोरीवाले फ्रॉक शिकवणार आहे. हा सगळा त्या अभ्यासक्रमाचा हेतू असणार आहे. आणि आता काळाची गरज म्हणून झालेला आहे तुमचा मास्कचे प्रकार. आपण त्यामध्ये मास्कचे प्रकार पण घेणारे, लेडीज मास्क घेणारे, जेंट्स मास्क घेणारे, म्हणजे जो काही बेस आहे तो आपण त्यामध्ये शिकविणार आहोत. आणि हे तुम्हाला शिकायचं आहे. तर आता आपण तुम्ही डायरी घेणार आहे आणि अभ्यासक्रम लिहून घेणार आहोत. तुम्हाला हेतू कळाला आहे माझा की मी या कारणासाठी तुमचे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट अरेंज केलेले आहे. हेतू समजलाय सगळ्यांना? काही प्रश्न आहेत तुमचे तर टाका. आणि डायरी घ्यायची जवळ, आपण तो अभ्यासक्रम लिहून घेणार आहोत. ठीक आहे. कॅलेंडर दे बेटा. कॅलेंडर सगळ्यांनी वही पेन घ्यायचंय. आपण जो काही अभ्यासक्रम देत असतो तो कंटिन्यू आपला काय असतो, तारखेवाईज डिवाइड केलेला असतो. ज्या दिवशी तुम्ही एंटर होणार आहे त्या दिवशी तुम्हाला तेच शिकविलं जाणार आहे. तुमच्या काही सुझाव असल्यास, काही कल्पना असल्यास मला नक्कीच कळविणे, आणि तुमच्या काही मित्रमैत्रिणींना यामध्ये ऍड करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच ऍड करून घेऊ शकता. कारण कोर्स तर फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तो तुम्हाला नक्कीच करता पण येणार आहे आणि करून पण देता येणार आहे. तुम्हाला सर्वात अगोदर आपण शिकविणार आहोत, दीपाली देशमुखचा मेसेज आलाय की मशीन घ्यावी लागेल का? मशीन घ्यावी लागणार नाही. ठीक आहे. आपला दीपाली देशमुख तुम्ही मेसेज पाठवलाय की मशीन घ्यावी लागेल का, तर अशी काही गरज नाही की तुम्ही मशीन घेतली पाहिजे या कोर्ससाठी. ज्या वेळेस तुम्हाला आवड निर्माण होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला मशीन ही नक्कीच घ्यावी लागणार आहे. आता मी जे काही शिकवेल त्याच्यासाठी मशीनीची अपेक्षा नाही. मी तुम्हाला काजे बटणं सुद्धा यावर शिकवणार आहे, हुक लावायचं पण शिकवणार आहे, मशीन कशी चालवायची हे सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहोत. अगदी बेसिक नॉलेज. मशीन बिघडली, खालची टीप बिघडली तर काय करावं लागेल, वरची टीप बिघडली तर काय करावं लागेल, या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज. आणि मशीनिंगची सर्व्हिसिंग कशी करायची असते, साधी मशीनची कशी करायची आहे, फुल शटरची कशी करायची आहे, पिकोच्या मशीनीत दोरा अडकला तर काय करावं लागेल,
फुल शटरच्या मशिनीमध्ये दोरा अडकला तर काय करावं लागेल, हे सगळं सगळं जे नॉलेज आहे ते सगळं मी तुम्हाला देणार आहे. एव्हा 20 वर्षाचा अनुभव मला त्याच्यात झालेला आहे. आणि असं नाही की मी तुम्हाला डायरेक्टली शिकवते म्हणजे मी कुठून पुस्तकी ज्ञान घेऊन आलेली आहे. मी कुठेही पुस्तकी ज्ञान घेतलेलं नाहीये. 10 वर्ष टेलरिंग केलेली आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत मी सुद्धा स्वतः कपडे शिवले, परत सकाळी उठून पुन्हा शिवले. तर तो शिवण्याचा आणि शिकण्याचा जो अनुभव असतो तो मिश्रित असला तरच मला पण तुम्हाला परफेक्ट सांगता येणार आहे. आणि परफेक्ट सांगण्यासाठीच आपण ते तुम्हाला माझं जे नॉलेज आहे ते माझ्या सोबतच वरती जाऊ नये म्हणून ते देऊन जायचे, की जेणेकरून तुम्ही सुद्धा आणखीन काही मुलींना हे नॉलेज जसंच्या तसं वाटणार आहात, न लपवता. जेवढं तुम्ही द्याल तेवढाच देव पण तुम्हाला देत राहील. आणि मला माझा अनुभव आलेला आहे की जेवढं आपण करू तेवढं आपल्याला, तो सांगत नाही की मी तुला या मार्गाने देणार आहे, पण तो देतो नक्की. तर तुम्ही देत राहा. तो समोरचाच आपल्याला परत करेल असं नाही, तर दुसऱ्याच मार्गाने दुसरंच कुणीतरी येऊन परत करून जातं. आणि तुम्ही तुमच्या परीने चांगले काम करत राहा. तुम्हाला मात्र परमेश्वराची जी मदत आहे ती भेटणार आहे आणि आपण त्यासाठी हे काम करतोय. आता आपला अभ्यासक्रम लिहून घेणार आहोत. अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवशी आपण काय शिकणार आहोत? दिनांक, तुमचा जो कोर्स आहे तो जरी सुद्धा आपण 5 तारखेला लॉन्च केलेला होता, तर हा फक्त आणि फक्त माहितीसाठी म्हणून आलेला कोर्सची जी वेबसाईट आहे ती फक्त माहितीसाठी आपण टाकलेली होती. आता इथून पुढे तुमचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तर अभ्यासक्रमासाठी तुम्हाला आपला कंपल्सरी शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा ठरलेला असतो. त्यामुळे तो सोडून आपण अभ्यासक्रम लिहून घेणार आहोत 8 फेब्रुवारी. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा ना, कारण मीटिंग तुमची काय होते, रेकॉर्ड होते. आणि थोडस व्यवस्थित लोकेशन मध्ये हे करा, जेणेकरून तुम्हाला आणखी पुढची पिढी सुद्धा पाहणार आहे. 8 फेब्रुवारीला आपण टेलरिंग मधून पैसे कसे कमवावे, बेटा ऍडमिट कर, या विषयावर माहिती देणार आहोत. मशिनीच्या टीपसाठी पॅटर्न शिकणार आहोत. आणि मीटिंगचं एक शेड्यूल असेल. 20 मिनिटाची मीटिंग तुमची असेल आणि 10 मिनिटाची मीटिंग ही आमच्या मुलींची असेल. तर आमच्या मुलींना यामध्ये आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. तर ती ट्रेनिंग बिझनेस स्वरूपाची असेल. तुम्हाला अटेंड करायची असली तुम्ही थांबू शकता, अन्यथा ज्या मुलींना एक्झिट व्हायचे त्या एक्झिट होऊ शकता. आणि आमच्या मुलींसाठी जी मीटिंग असेल त्यामध्ये मी त्यांची स्पर्धा पण अरेंज केलेली आहे. तुमची सुद्धा 10 दिवसानंतर स्पर्धा मध्ये सहभागी तुम्ही होणारच आहात. त्या स्पर्धेचं काय जे शेड्यूल असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे की कशा स्वरूपाची स्पर्धा असेल. जे शिकवेल त्याच्यावर स्पर्धा असेल. तुमची 20 मिनिटाची मीटिंग जी आहे तुमची स्वतःची टेलरिंगची असेल आणि फक्त 10 मिनिटाची मीटिंग तुमची बिझनेसची असेल. अशी एकूण 30 मिनिटाची मीटिंग तुमची असणार आहे, ज्या ज्या दिवशी मी डेट दिलेली, शनिवार रविवार सोडून. ठीक आहे. आणि एखाद दिवशी सणवार असला मोठा तर मग, किंवा लाईट ऑफ असली तर जे आहे लॅपटॉप ओपन होतच नाही, त्यामुळे ती मीटिंग ऑफच होऊन जाते. ठीक आहे. तसे मेसेज टाकून तुम्हाला कळविलं जाईल. ऍडमिट करून घे. 9 तारीख
सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे. शिल्पा कोठावदे, पूजा, बाळासाठी लंगोटी, दहा तारीख लिखाण व शिवण. 11 तारीख 11 फेब्रुवारी बाळाचे झबले, भाग 1, बाराला शिवण आणि लिखाण, 13-14 सुट्टी, 15 तारखेला मशीन रिपेअरिंग, 16ला मशीन चालविणे, याच्या अगोदरची कामं तुमची हाताची असणार आहे. सुई धागा जवळ ठेवायचा आहे. ऍडमिट कर बेटा. 17 तारखेला लेडीज मास्क, जे नवीन आलेले 200-250 ला विक्री आहे मार्केटला, ते लेडीज मास्क आपण बनवायला शिकणार आहोत. यापासून तुम्हाला नवीन बिझनेस पण मिळणार आहे. जर का तुम्ही होलसेल मध्ये कपडा आणून मास्क तयार केले तर तुम्हाला त्यामागे इन्कम सुद्धा होणार आहे. अशा स्वरूपाची इन्कम आपण यामध्ये शिकणार आहोत. कशा छोट्या छोट्या पद्धतीने आपल्याला पैसे कमविता येतील याविषयी आपण नॉलेज घेणार आहोत, आणि तेही तुमच्या स्वतःच्या घरी. 18 तारखेला लिखाण व शिवण, तुमचा कोर्स कंप्लीट. उर्वरित कोर्स पुढे 15 दिवसांनी जो राहील रिपीट नवीन विद्यार्थ्यांसाठी, त्यामध्ये तुम्ही सुद्धा ऍड होऊ शकता. थोड्याफार प्रमाणात पॅटर्नचा फेरबदल करून हे पॅटर्न वेगवेगळ्या पद्धतीने लॉन्च होत असतात. आता हा अभ्यासक्रम 15 दिवसाचा असा ठरलेला आहे. यामध्ये मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुमचे एक्झाम घेणार आहेत. 2 पद्धतीचे तुमचे एक्झाम्स असतील. जे मी शिकवणार आहे त्यावरच ते अवलंबून असतील. आणि यावेळेस लिखाण आणि जो काही पेपर असेल तो डायरेक्टली ऑनलाईनच बघणार आहे. तुम्हाला मला ते पाठवायचे नाहीये. तोंडी जेवढं सांगता येईल त्यावर अवलंबून तुमचा पेपर असणार आहे. ऍडमिट करून घे. बरं, तुमचे काही प्रश्न असल्यास मला विचारा. तुमचा कोर्स 18 तारखेपर्यंत चालणार आहे. 5 तारखेला चालू झालाय, 15ला तो ऑफ होणार होता, तर आपण तो 18 पर्यंत ओढत नेलेला आहे. ऍक्च्युली 10 दिवसाचा ठरलेला होता, पण मग तो 15 दिवसाचा आपण केलेला आहे. यामध्ये पुढची बॅच जी आहे ती पुन्हा 19 तारखेपासून परत चालू होईल, नवीन बॅच. आणि आता आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. तुमचे माईक जे आहेत ते ऑन केले जातील आणि तुम्हाला काही विचारायचं असल्यास तुम्ही बिनधास्त विचारू शकता. कोणी न्यू आलेलं असेल तर त्यांना काही विचारायचं आहे तुम्हाला, माईक ऑन करून बोला. बोला.
हॅलो मॅडम, 11 फेब्रुवारी बाळाचे झबले भाग 1 आणि 12 तारखेला काय सांगितलं तुम्ही? हा, अभ्यासक्रम परत येऊन जाईल, त्याचं टेन्शन नको घेऊ, तो ग्रुपवर येतो. हो का, बरं. बाळ हा, घेऊन गेलं होतं दुसरं. ना म्हणून. बस बस मॅडम, बस ओके एवढंच. ओके थँक्यू. हो, ओके थँक्यू. ओके. हो चला, हो. आणखीन बाकीच्यांना काही समस्या? काहीच नाही. ठीक आहे. तुम्हाला अभ्यासक्रम समज या कोर्सची फीज काहीच नाही. फीज नाहीये. तुम्हाला कुठेही 50 रुपये पण भरायचे नाही. ठीक आहे, फीज नाहीये आणि कोर्सला. मॅडम नंतर आपल्याला ब्लाउज साठी करायचं असलं तर तुम्ही ते जॉईन करू शकता. तो पण काही खूप मोठ्या शुल्काचा नसतो. 300 रुपये महिन्यात, 350 रुपये महिन्यात लॉन्च झालेले आहेत. ब्लाउजचा ऑलरेडी चालू आहे. जर तुम्हाला हा करता येतो तर तुम्ही ब्लाउजचा सुद्धा करू शकता. हा हो, पण झाल्यानंतर फोन पे करायचं होतं ना, तर 2-3 वेळा ट्राय केलं पण हा फोन पे झालं नाही. ठीक आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही अधिक माहितीसाठी ग्रुपवर मेसेज टाकून विचारू शकता तसं. ठीक आहे, आपण आता हा कोर्स मात्र उद्यापासून कंप्लीट करणार आहोत. आता तुम्हाला करायचं काय, फक्त जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना यामध्ये सहभागी करायचं. असं नाही की फक्तच मुली, कारण मुलांना सुद्धा याची खूप गरज आहे. आता सध्या जे आहेत बिझनेस खूप कमी होत आहेत, तर मग जास्तीत जास्त ज्या मुलांना खरंच कलेची आवड असेल त्यांना तुम्ही शिकू द्या आणि त्यांना पण यामध्ये ऍड करून घ्या. जे ज्येष्ठ असतील त्यांना पण ऍड करून घ्या, कारण आपण बेसिक पासून ही सुरुवात केलेली आहे आणि बेसिक तुमच्या नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर कामात येईल. कारण बाळासाठी कपडे कुणाला नकोय, सगळ्यांनाच हवे. ठीक आहे, आणि मग आपण पुन्हा उद्या आणि परवा तुम्हाला सुट्टी आहे आणि आपण अभ्यासक्रमानुसार भेटणार आहोत. पण एवढंच फक्त माझ्यासाठी करा की मी जी काही माहिती सोडते ती तुम्ही स्वतःच्या स्टेटसला सोडा आणि तुमचा स्वतःचा अभ्यासक्रम पण त्यामध्ये सोडा. ज्या वेळेस तुम्ही यामध्ये मुलींना आणताय तर तुम्हाला तिथे मोफतचा कोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यांच्या मनापासून निघालेली जी काही भावना आहे आनंदाची, ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. त्याच्यामुळे फक्त एवढंच करत चला की स्वतःच्या नम्राने का होईना ती स्टेटसला ठेवत चला, म्हणजे लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल. अन्यथा आम्ही ज्यावेळेस क्लासला होतो त्यावेळेस आम्हाला शेजारची मुलगी कोणत्या क्लासला जाते हे सुद्धा माहिती नसायचं. आता तर तुमच्याकडे वेगवेगळ्या सवलती आलेल्या आहेत की कोर्स कुठे असतात, म्हणजे चांगली कुणी बाई शिकवणारी असेल तर ती सुद्धा आम्हाला माहिती नसायची. आम्ही फक्त मग एकदा का होईना त्यांच्या पाठीमागे जायचं, मग ते कुठेच क्लासला जात आहे हे शोध लावायचा, तेव्हा कुठे कोर्सेस भेटत असायचे. तुमच्यासाठी अतिशय सोयीस्कर झालंय, आता युट्यूब आहे आणि खूप छान छान युट्यूबवर शिकवलं पण जातं, तर तिथेही तुम्ही शिकू शकता. आणि प्रोफेशनल नॉलेज पाहिजे असेल तर परफेक्ट A to Z नॉलेज आपल्याकडून तुम्हाला भेटणारच आहे. फक्त तुम्ही कंटिन्युटी मध्ये राहा. तुमचा 10 मिनिटाचा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे, 20 मिनिटाचा अभ्यासक्रम तुमचा ठरल्याप्रमाणे असणार आहे आणि हा सगळा अभ्यासक्रम आपण पुन्हा सोमवार पासून कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, मग भेटूया आपण सोमवारी. तत्पूर्वी धन्यवाद.